श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रजनरंजन। यशोदानंदन ब्रजनरंजन। यमुना तीरा वनचारी। जमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैता गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय जय जगन्नाथ जय जगन्नाथ। जय बलदेव जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयन पथगामी नयन पथगामी भव तुमे। जय गौरानिताय गौरानिताय गौरानिताय। जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद। जय गुरुदेव 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 गुरुदेव। हरि
नाम संकीर्तन की जय। श्रीला प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। हम्म। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजाता सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभूजी माताजी सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर आपण सुरुवात करणार आहोत अध्याय क्रमांक 1च्या शेवटचा जो राहिलेला श्लोक आहे, जिथे शुकदेव गोस्वामी त्यांचा निष्कर्ष कन्क्लूजन सांगतात की आता या अध्यायामध्ये आपण जे विराट रूपावर मन लक्ष केंद्रित करण्याचे जे वेगवेगळे उपाय आणि नियम सांगितले शुकदेव गोस्वामींनी अष्टांग योग पद्धतीचं पालन करणाऱ्या अध्यात्मवाद्यांसाठी, त्या सर्व चर्चेचं जे चर्चेचा जो निष्कर्ष आहे, कन्क्लूजन आहे, ते शुकदेव गोस्वामी श्लोक क्रमांक 39 मध्ये सांगत आहेत। आणि याच प्रकारे
आपल्याला भगवद्गीतेत पण जिथे की पूर्ण अध्याय भगवंतांनी सांगितलेला आहे अष्टांग योग पद्धतीवर, अध्याय क्रमांक 6, ज्या अध्यायाचं शीर्षक आहे ध्यान योगा. तर त्या अध्यायाचा शेवटचा श्लोक पण आपण पाहू, जिथे भगवंत स्वतः त्यांचा निष्कर्ष सांगतात पूर्ण अष्टांग योगा पद्धतीबद्दल चर्चा केल्यानंतर अर्जुनासोबत भगवंत पण स्वतःचा निष्कर्ष सांगतात. तर तो पण आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. तर कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. स सर्वधिवृत्यनुभूत सर्व सर्वधिवृत्यनुभूत सर्व आत्मा यथा स्वप्नजनेक्षितैकः आत्मा यथा स्वप्नजनैक्षितैकः तं सत्यम् आनन्दनिधिं भजेत सत्यानन्दनिधिं भजेत नान्यत्र सज्जेत यत आत्मपातः नान्यत्र सज्जेत यत आत्मपातः. हरे कृष्ण. अलका माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. आपण आपले मन भगवंतांवर केंद्रित करावे. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये सहस्र दृश्य निर्माण होतात, त्याचप्रमाणे भगवंत स्वतःला अनेक रूपांमध्ये प्रकट करतात. मनुष्याने या आनंदनिधी अंतिम सत्यावर मन केंद्रित करावे, अन्यथा दिशाभूल झाल्यामुळे तो स्वतःच्या अधःपतनास कारणीभूत होईल. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. या श्लोकात श्रील शुकदेव गोस्वामींनी भक्ती मार्ग सूचित केला आहे. आत्मसाक्षात्काराचे अनेकविध मार्ग आहेत, म्हणून श्रील शुकदेव गोस्वामी आपल्याला विशेष करून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत की अशा अनेक मार्गांमध्ये लक्ष लावण्यापेक्षा आपण साक्षात्काराचे, आराधनेचे आणि भक्तीचे परम उद्दिष्ट ठेवून भगवंतावर आपले ध्यान केंद्रित करावे. आत्मसाक्षात्काराचा मार्ग म्हणजे शाश्वत जीवनासाठी भौतिक अस्तित्व विरुद्धचा संघर्ष होय. म्हणूनच मायाशक्तीच्या मायावी आशीर्वादामुळे योग्याला किंवा भक्ताला त्यांना पुन्हा भवबंधनात टाकणाऱ्या अनेक प्रकारच्या प्रलोभनांना तोंड द्यावे लागते. योगी भौतिक लाभ प्राप्त करण्यामध्ये आश्चर्यकारक यश प्राप्त करू शकतात. अर्थात ते अणिमा म्हणजे अत्यंत सूक्ष्म होणे आणि लघिमा म्हणजे अत्यंत हलके होणे यासारख्या सिद्धी प्राप्त करू शकतात, अथवा निदान स्त्री आणि धनसंपत्तीच्या रूपामध्ये लौकिक लाभ प्राप्त करू शकतात. परंतु अशा प्रलोभनांपासून सावध राहण्यास सांगण्यात आले आहे, कारण अशा माईक सुखांमध्ये गुरफटून जाणे म्हणजे स्वतःचे अधःपतन करून घेणे आणि भवबंधन दृढ करणे होय. हा इशारा समजून घेऊन मनुष्याने आपल्या केवळ सतर्क बुद्धीचे अनुसरण करावे. भगवंत एकमेवा द्वितीय आहेत, परंतु त्यांची अनेक रूपे आहेत. ते सर्व भूत हृदय स्थित परमात्मा आहे. आपण जेव्हा कोणत्याही गोष्टीचे अवलोकन करतो किंवा एखादी कृती करतो, तेव्हा याची जाणीव असावी की आपले पाहणे आणि करणे दुय्यम स्वरूपाचे आहे. प्राथमिक दृष्टा व कर्ता तर भगवंतच आहे. कोणतीही वस्तू भगवंतांनी पाहिल्या वाचून आपण पाहू शकत नाही. हाच वेद उपनिषदांचा संदेश आहे. आत्मा आणि परमात्मा यातील एकाच वेळी भिन्नत्व दर्शवणारा सिद्धांत अचिंत्य भेदाभेद तत्वस्वरूपात श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रतिपादित केला. भगवंतांच्या विराट रूपामध्ये सर्व सृष्ट भौतिक पदार्थांचा समावेश होतो. म्हणून हे विराट रूप म्हणजे सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूंचा परमात्मा आहे. विराट रूप हे सुद्धा नारायण किंवा विष्णू यांचा विस्तार आहे. अधिकाधिक पुढे गेल्यावर आपणास कळून येईल की भगवान श्रीकृष्ण हेच यच्चयावत वस्तूंचे परमात्मा आहे. निष्कर्ष असा की मनुष्याने निशंकपणे भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांचे विस्तारित रूप श्री नारायण यांची उपासना करावी, इतरांची नव्हे. वैदिक सूक्तामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की प्रथम भगवान नारायणांनी पदार्थावर दृष्टिक्षेप टाकला आणि त्यामुळे सृष्टीची निर्मिती झाली. सृष्टीपूर्वी ब्रह्मदेव किंवा शंकरही अस्तित्वात नव्हते. मग इतरांविषयी काय सांगावे.
भगवान नारायण हे भौतिक सृष्टीच्या पलीकडे आहेत, तर इतर सर्वजण भौतिक सृजनाचा भाग आहे, हे श्रीपाद शंकराचार्यांनी देखील निश्चितपणे मान्य केले आहे. म्हणूनच संपूर्ण भौतिक सृष्टी ही भगवान नारायणांची एकरूप आहे आणि त्यांच्यापासून भिन्नही आहे. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंच्या अचिंत्य भेदाभेद तत्वाचे अनुमोदन होते. भगवान नारायणांच्या दृष्टिक्षेपाच्या शक्तीपासून निर्माण झाल्याने भौतिक सृष्टी ही त्यांच्यापासून अभिन्नच आहे. परंतु भौतिक सृष्टी ही भगवंतांच्या अंतरंगा शक्तीपासून भिन्न असलेल्या बहिरंग माया शक्तीचा परिणाम असल्याने त्यांच्यापासून भिन्नही आहे. येथे स्वप्न पाहणाऱ्या मनुष्याचे उपरोक्त उदाहरण समर्पकच आहे. स्वप्नात आपण अनेक प्रकारची दृष्टी निर्माण करतो आणि त्यामध्येच गुंतून जातो आणि आपल्याला त्याचे परिणामही भोगावे लागतात. ही भौतिक सृष्टी म्हणजे भगवंतांची स्वप्नासारखी निर्मिती आहे, परंतु ते गुणातीत परमात्मा असल्यामुळे स्वप्नवत सृष्टीच्या परिणामांमुळे प्रभावित होत नाही किंवा त्यामध्ये गुंतूनही जात नाही. ते सदैव त्यांच्या दिव्यत्वात स्थित असतात, परंतु तेच सर्व काही आहे आणि त्यांच्यापासून काहीही स्वतंत्र नाही. आपण त्यांचे अंश असल्याने अविचलपणे केवळ त्यांचेच ध्यान करावे, अन्यथा आपण माया शक्तीने वारंवार प्रभावित होतच राहू. भगवद्गीतेत 9.7 असे म्हटले आहे की सर्व भूताने कौंतेय प्रकृती यान्ति मामिकाम कल्पक्षये पुनस्तानी कल्पादो विसृजाम्यहम. हे कौंतेया, कल्पाच्या अंती सर्व भौतिक अभिव्यक्ती माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात आणि नव्या कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे मी पुन्हा त्यांना निर्माण करतो. वारंवार होणाऱ्या उत्पत्ती आणि ऱ्हास यातून सुटण्यासाठी मनुष्य जीवन एक संधी आहे. भगवंतांच्या बहिरंगा शक्तीतून सुटून अंतरंगा शक्तीत प्रवेश करण्याचे हे एक साधनच आहे. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या दुसऱ्या स्कंदातील भगवत साक्षात्कारातील प्रथम सोपान नामक पहिल्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. श्रील प्रभुपादजी की जय. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर हे तात्पर्यामध्ये सुरुवातीला श्रीला प्रभुपाद सांगतात की कशा प्रकारे भगवंतांना जाणण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की जसं ज्ञान मार्ग एक आहे, अष्टांग योगाचा मार्ग एक आहे, ज्याच्यावर विस्तृतपणे शुकदेव गोस्वामींनी चर्चा केली. पण शुकदेव गोस्वामींचं हे सर्व वेगवेगळ्या मार्गांचं वर्णन केल्यानंतर, त्याच्यावर विस्तृत चर्चा केल्यानंतर स्वतःचं आपलं मत काय आहे, निष्कर्ष काय आहे, शुकदेव गोस्वामी सांगतात की भगवंतांवर आपलं मन केंद्रित करायला पाहिजे. याचा अर्थ श्रील प्रभुपादजी सांगतात की भक्ती मार्ग याचं पालन करणं सर्वात श्रेयस्कर आणि सोपं शुकदेव गोस्वामी स्वतः मांडत आहेत. जसं इथे पहा, एक मिनिट, इथे श्रील प्रभुपादजी लिहितात, अशा अनेक मार्गांमध्ये लक्ष लावण्यापेक्षा आपण साक्षात्काराचे, आराधनेचे आणि भक्तीचे परम उद्दिष्ट म्हणून भगवंतांवर आपले ध्यान केंद्रित करावे. जसं की एक उदाहरण दिलं जातं कोणत्याही व्यक्तीला ज्याला की समजा गाईचं दूध माहित नाहीये की कशा प्रकारचं असतं, त्याचा अनुभव नाहीये, तर खूप वेगवेगळे प्रकार आहेत त्या दुधाबद्दल जाणून घेण्यासाठी. एक तर तुम्ही त्याला पाहू शकता की कळेल की लिक्विड फॉर्ममध्ये असतं आणि दिसण्यासाठी पांढरं आणि थोडंसं क्रीम कलरचं थोडंसं, आणि त्याला तुम्ही स्पर्श करून पाहू शकता की त्याचं टेक्स्चर कसं असतं, की शुद्ध दूध असेल तर थोडासा चोपडेपणा हाताला लागेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही लॅबमध्ये त्याचं ॲनालिसिस करू शकता की कसे त्याच्यामध्ये न्यूट्रिशियस पौष्टिक घटक आहेत मानवी शरीरासाठी पण. तर हे सगळं आपण ॲनालिसिस, हे सगळं आपण विश्लेषण करू शकतो दूध काय आहे जाणण्यासाठी. पण सर्वात सोपा आणि महत्त्वाचा मार्ग कोणता आहे प्रभुजी माताजी, की आपण एका कपामध्ये थोडंसं दूध घेऊन ते स्वतः घेऊ शकतो, ज्याच्यावरून आपल्याला चव कळेल, कशा प्रकारे शरीरावर त्याचा काय परिणाम होतो, कशा प्रकारे नरिशमेंट प्राप्त होते, पोषण प्राप्त होतं, हे सर्व कळेल. तर त्याच प्रकारे बाकीचे वेगवेगळे प्रकारचे जे मार्ग आहेत, ज्ञानमार्ग असू, ज्ञानमार्गामध्ये ज्ञानमार्गाचं जे अंतिम ध्येय आहे ते आहे की भगवंतांच्या शरीरापासून निघणारा जो प्रकाश आहे ब्रह्मज्योती, त्या
ब्रह्मज्योतीला प्राप्त करणे आणि त्याच्यामध्ये आपलं अस्तित्व विलीन करणे, हे एका ज्ञानमार्गावरील अध्यात्मवादाचं अंतिम ध्येय असतं. त्याच प्रकारे श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगत आहेत, की अष्टांग योगावरील अध्यात्मवादाचं साधारणपणे ध्येय काय असतात? अष्टांग योगाचा मार्ग पालन करणाऱ्यांचा. साधारणपणे त्यांचे ध्येय असतात 8 प्रकारच्या सिद्धी प्राप्त करणं. जसं की आपण पाहू शकतो, या 8 प्रकारच्या सिद्धी 2 श्रील प्रभुपादजी सांगतात तात्पर्यामध्ये, अनिमा आणि लघिमा. की इथे सांगितल्यात पहा. अनिमा, अनिमा म्हणजे सूक्ष्म, अतिसूक्ष्म बनणे, की तुम्ही एक जसा धुळीचा कण असू द्या, तो हवेमध्ये तरंगत कुठे पण जाऊ शकतो. तुम्ही त्याला थांबवू शकत नाही, कुठे पण प्रवेश करू शकतो. त्याला जाण्यासाठी कुठेही मुभा आहे. तर अशा प्रकारे एक योगी हा पण सूक्ष्म, अतिसूक्ष्म रूप धारण करून पाहिजे तिथे जाऊ शकतो. त्याच प्रकारे महिमा म्हणजे किती मोठ्याहून मोठा फॉर्म, रूप धारण करू शकतो. गरिमा म्हणजे जड, कोणत्याही जड वस्तूंपेक्षाही अति जड तो स्वतःचं रूप धारण करू शकतो. लघिमा म्हणजे कापसासारखा एकदम लाईट, म्हणजे हलका होऊ शकतो. किंवा प्राप्ती म्हणजे कुठेही जाऊ शकतो. प्राकम्य म्हणजे स्वतःच्या ज्या काही इच्छा आहेत किंवा कोणती गोष्ट प्राप्ती करण्यासाठी तो योगिक सिद्धीने ती प्राप्त करू शकतो. ईशित्व, मास्टरी, क्रिएशन म्हणजे काही पदार्थ, काही गोष्टी स्वतः आपण बनवू शकतो. कधी तुम्ही ऐकलेलं असेल, की आपल्याकडे काही-काही लोकं त्यांच्या योगिक सिद्धीने एखादं मौल्यवान गोष्ट जसं धातू, जसं सोनं वगैरे काही बनवू शकतात किंवा राख बनवू शकतात त्यांच्या अ, योगिक सिद्धीने आणि लोकांवर त्यांचा प्रभाव पडतो. पण शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जर पाहायला गेलं, तर ही 8 अष्टांग योगाच्या सिद्धींपैकी एक सिद्धी आहे. आणि वशीत्व. वशीत्व हे बरंच फेमस आहे, की कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीचं मन ओळखणे किंवा त्याला आपल्या नियंत्रणाखाली आणणे किंवा ठेवणे. तर भागवत काय सांगतं, की ह्या सगळ्या गोष्टी या भौतिक प्राप्तीच आहे. याच्यामध्ये आध्यात्मिक प्राप्ती कोणती नाहीये. त्याच्यामुळे श्रील प्रभुपादजी सांगतात, की अशा प्रलोभनांपासून व्यक्तीने सावध राहायला पाहिजे. कुणी सांगेल का प्रभुजीच, माताजीच, की काय प्रॉब्लेम आहे? अशा प्रलोभनांच्या प्रती जर आपण आकर्षित झालो आणि त्यांच्या मागे लागलो तर? काय प्रॉब्लेम आहे? अंतिम ध्येय प्राप्त करण्यापासून? कुणी सांगेल का? या 8 अष्टांग योग सिद्धी ऐकायला तर खूप छान वाटतात. अरे, आपण दुसऱ्याचं मन ओळखू शकतो, त्याला नियंत्रणात आणू शकतो किंवा हलक्यापेक्षा हलकं, छोट्या सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म होऊ शकतो किंवा किती पण मोठं रूप धारण करू शकतं. पण भागवत सांगतं, की ह्या सगळ्या प्रलोभनांपासून सावध राहायला पाहिजे. का असं सांगत आहे भागवत? कारण कुणी या ब्रह्मप्रकाशात विलीन होतात प्रभूजी. हां, माताजी पुन्हा एकदा सांगा. हे ब्रह्मात विलीन होतात. हां, विलीनच नाही, तर ह्या प्रलोभनांमध्ये जर आपण अडकलो प्रभूजी आणि माताजी, तर भौतिक जगातलं आपलं जे राहणं आहे, राहण्याचा जो कालावधी आहे, तो आणखी वाढत जाईल. आपल्याला या भौतिक जगातून जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. जन्म, मृत्यू, जरा म्हणजे वृद्धात्व, वृद्ध काळ. जरा आणि व्याधी, व्याधी म्हणजे वेगवेगळे रोगराई. तर या भौतिक जगतामध्ये आपल्याला पुन्हा-पुन्हा जन्म घ्यावा लागेल किंवा खूप लांब लचक काळ असा आपल्याला याच्यात घालवावं लागेल आणि याच्यातून बाहेर पडण्याची अजून कालावधी वाढत जाईल. त्याच्यामुळे आपण अशा प्रलोभनांपासून सावध राहायला पाहिजे. कारण मनुष्य जीवन जे आहे, शास्त्र सांगतं की खूप साऱ्या वेगवेगळ्या योनींमधून वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, झाडा-झुडपांच्या आणि जे जलचर आहेत, अशा जलचर प्राण्यांच्या स्पेसीजमध्ये राहिल्यानंतर आपल्याला आता मनुष्यजन्म प्राप्त झालाय. आणि तो मनुष्यजन्म जर आपण अशा प्रलोभनांमध्ये घालवला, तर आपल्या हातातली जी संधी आहे, भगवंतांना जाणण्याची, प्राप्त करून घेण्याची ह्या जीवनामध्ये, ती संधी हातातून निघून जाईल. आणि पुन्हा आपण भौतिक चक्रामध्ये अडकून राहू. पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणीमात्रांमध्ये वगैरे जन्म घेऊन पुन्हा मनुष्य जन्म मिळण्याची वाट पाहावी लागेल.
त्याच्यामुळे शास्त्र सांगतं, की असे प्रलोभन हे भौतिक उपभोगाचेच एक प्रकारचे प्रकार आहेत प्रभूजीज, माताजीज, की थोडंसं दुसऱ्या प्रकारचा भौतिक उपभोग किंवा आनंद म्हणू शकता. जसं की एक कर्मकांडी व्यक्ती किंवा एक ग्रॉस मटेरियलिस्ट म्हणजे भौतिकवादी व्यक्ती इंद्रियांना आनंद देण्यासाठी जसं की प्राण्यांचे वेगवेगळे प्रकारचे आनंद आहेत. त्याला काही घेणं-देणं नसतं, की दुसऱ्या व्यक्तीला त्रास होऊ, काही होऊ, मला माझा आनंद उपभोग मिळाला पाहिजे. परंतु हे जे आनंद आहेत, ते थोडे वेगळ्या प्रकारचे, लौकिक प्रकारचे आनंद आहेत, की अष्टांग योगी हा या अष्टांग मार्गाचं पालन करून अष्टांग 8 सिद्धी प्राप्त करू शकतो आणि त्या सिद्धींना उपभोगण्यामध्ये ज्यावेळेस मनुष्य गुंततो, त्यावेळेस स्वाभाविकतः भगवंतांपासून लांब जातो. का? कारण या 8 ज्या सिद्धी आपण पाहिल्या, त्याच्यामध्ये भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती होण्याचं काही माध्यम नाहीये. हे सगळे भौतिक उपभोगाच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे भागवत सांगतं, की आपण ह्या प्रलोभनांपासून दूर राहायला पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. आणि श्रील प्रभुपादजी नंतर सांगतात, की कशाप्रकारे आपण जी कोणती प्रत्येक कृती करतो, कार्य करतो, तर भगवद्गीतेत 13व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे उपदृष्टा आणि अनुमंता, की भगवंत प्रत्येक परमात्मा रूपामध्ये आपल्या प्रत्येक विचाराची, आपल्या प्रत्येक कृतीची नोंद ठेवत आहेत. त्याच्यामुळे आपण आपल्या कृतीमध्ये, विचारामध्ये काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून भौतिक जगातला जो कालावधी आहे, तो अजून लांबणार नाही. आणि गौडीय वैष्णव संप्रदायामध्ये आपण पाहतो श्री चैतन्य महाप्रभूंनी अचिंत्य भेद, अभेद तत्व आपल्याला समजावून सांगितलंय. या तत्वाचा अर्थ कुणी सांगेल का? साध्या सरळ शब्दांमध्ये? अचिंत्य भेद, अभेद तत्व म्हणजे काय? हरे कृष्णा प्रभूजी, मी सांगू का? हां, रतिरूपा माताजी. येस. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी, अचिंत म्हणजे आपली बुद्धी सीमित आहे आणि ही अचिंत हं. म्हणजे आपलं जे चिंतन आहे ते परेच्या होऊ त्याच्या परे शकत नाही. परे आहे. म्हणून हां. परे होऊ शकत नाही, म्हणून त्यांना अचिंत बोलतात. आणि भेद आणि अभेद म्हणजे म्हणजे आपल्यामध्ये आणि कृष्णामध्ये भेद आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा अभेद आहे. भेद आहे म्हणजे फरक आहे, श्रीकृष्णाने फरक आहे. आपल्यामध्ये गुण गुण हां. समान आहेत, पण हं, हं. क्षमता कमी जास्त आहेत. आपला आत्मा आणि त्यांचा आत्मा मध्ये काय हे आहे, शाश्वत आहे. या पद्धतीने भेद आणि अभेद आहे हे सांगण्यात आलेलं आहे. खूप छान माताजी. थोडंसं करेक्ट करेल छोटा भाग, की आपला भौतिक शरीरामध्ये आपण स्थित आहोत. त्याच्यामुळे शरीर आणि आत्मा हे वेगवेगळं आहे. आत्मा सच्चित आनंद आहे, स्पिरिट बरोबर. ज्याला आपण म्हणतो, आणि शरीर जे आहे ते नश्वर आहे. ते नाश पावणार आहे. परंतु भगवंतांचं शरीर आपल्या शरीरासारखं नाहीये. भगवंतांचं जे शरीर आहे ते दिव्य आहे. आत्म्याचा जसा गुण दिव्यता आहे, सच्चित आनंद आहे, तशाच प्रकारे भगवंतांचं शरीर पण दिव्य आणि सच्चित आनंद आहे. त्याच्यामध्ये येस. भगवंतांचं शरीर आणि आत्मा याच्यामध्ये काही फरक नाहीये. आणि जसं माताजींनी बरोबर सांगितलं, की अचिंत्य भेद आणि अभेद तत्व. भेद म्हणजे काय फरक आहे भगवंतांमध्ये, आपल्यामध्ये, की एक खूप सुंदर श्लोक येतो शास्त्रामध्ये, नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानां. हा श्लोक येतो, की नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानां एको बहुनां यो विदधाति कामान्. हां, एको बहुनां यो विदधाति कामान्. तर भगवंत पण सच्चित आनंद आणि शाश्वत आहेत आणि आत्मा जो आहे, जीव जो आहे, ते पण सच्चित आनंद आणि शाश्वत आहेत. फक्त फरक हा आहे, की जीव कधी-कधी मायेच्या प्रभावाखाली येऊन स्वतंत्र आनंद उपभोगण्याची इच्छा करतो आणि अशा प्रकारची भौतिक उपभोगाची इच्छा केल्यानंतर त्याला या जगामध्ये यावं लागतं, जिथे तो प्रयत्न करू शकतो भौतिक आनंद उपभोगण्याचा. आणि ज्यावेळेस त्याला कळतं, की अरे, आपण तर आपल्या शाश्वत वडिलांना सोडून इथे आनंद उपभोगण्यासाठी आलेलो आहोत. परंतु आपण स्वतंत्ररित्या वडिलांपासून दूर होऊन आनंद
उपभोगू शकत नाहीत. आणि अशा प्रकारे फरक काय आहे जीवामध्ये आणि भगवंतामध्ये, की नित्यानाम, भगवंत शाश्वत आहेत, आपण पण शाश्वत आहेत. चेतनानाम, की भगवंत पण पूर्णपणे कॉन्शियस, म्हणजे त्यांची पण चेतना आहे, जाणू शकतात पूर्ण जगात काय सुरू आहे. आपली चेतना आहे ती सीमित आहे. आपल्याला थोडंफार माहिती आहे आपल्या शरीरात काय चालू आहे, आपल्या हृदयात काय चालू आहे. पण दुसऱ्या कोणत्या व्यक्तीच्या हृदयात किंवा जगामध्ये बाकीच्या ठिकाणी काय सुरू आहे, आपल्याला त्याची सीमित कल्पना आहे, जास्त कल्पना नाहीये. परंतु भगवंतांचं तसं नाहीये. पूर्ण प्राणीमात्रांच्या हृदयात काय सुरू आहे, पूर्ण ब्रह्मांडात काय सुरू आहे, याची भगवंतांना पूर्ण कल्पना आहे. त्याच्यामुळे सुप्रीमली कॉन्शियस, पूर्णपणे ज्ञात आहे ते. आपण सीमित मात्रेमध्ये ज्ञात आहोत. आणि अजून फरक काय? एको बहुनाम विदधाती कामान, की भगवंत बहुनाम म्हणजे अनेक सर्व जीवांच्या ज्या इच्छा, काम म्हणजे इच्छा, ज्या इच्छा पूर्ण करणारे जे व्यक्ती आहेत ते भगवंत आहेत. जसं की घरामध्ये लहान मूल इच्छा करतं आई वडिलांकडे कधी, की मला ही गोष्ट पाहिजे खेळण्यासाठी, किंवा ही गोष्ट पाहिजे खाण्यासाठी, किंवा ही गोष्ट पाहिजे कुठे जाण्यासाठी. तर आई वडील त्यांच्या योग्य किंवा अयोग्य हे ठरवण्याच्या आधारावर त्या इच्छा मुलाच्या पूर्ण करतात. तशा प्रकारे शास्त्रात सांगितलं की भगवंत सर्व प्राणीमात्रांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करणारे अंततः कोण आहेत? भगवंत स्वतः आहेत. जसं की नेहमी उदाहरण दिलं जातं, की समजा हा हात आहे आणि हात वर करण्याची, खाली करण्याची मी इच्छा केली, तर भगवंतांनी परवानगी दिल्याशिवाय शक्य नाही आपल्याला गवताचं एक पान पण हलवणं. तुम्ही म्हणाल की कसं? की सांगू शकतो की कोणत्या व्यक्तीला समजा कधी अर्धांग वायूचा झटका येतो, तर त्यांनी इच्छा जरी व्यक्त केली हात हलवण्याची, जोपर्यंत भगवंतांची, परमात्म्याची परवानगी नाही आहे, तोपर्यंत तो व्यक्ती हलवू शकत नाही हात. अशा प्रकारे आपण पाहतो की भगवंत एकमेव असे व्यक्ती आहेत, जे सर्व प्राणीमात्रांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जिम्मेदार आहेत किंवा ते करू शकतात. तर अशा प्रकारे भगवंताने आपण आपल्या गुणांच्या द्वारे सारखे आहोत. भगवंत शाश्वत, आपणही शाश्वत. परंतु क्वांटिटी म्हणजे जसं माताजींनी सांगितलं, की भगवंतांची क्षमता असीमित आहे. पूर्ण विश्वाचं त्यांना ज्ञान आहे, काय सुरू आहे माहिती आहे आणि सर्व प्राणीमात्रांच्या इच्छा पूर्ण करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आपल्यामध्ये ती क्षमता नाहीये. तर हे झालं अचिंत्य भेद आणि अभेद तत्व, की आपल्यामध्ये आणि भगवंतांमध्ये काय साम्य आहे आणि काय फरक आहे. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? या खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे अचिंत्य भेद अभेद तत्व, जो चैतन्य महाप्रभूंनी शिकवला. कुणाला काही प्रश्न आहे का हरे याच्यात? कृष्ण प्रभूजी. हा माताजी. मग 9व्या अध्यायामधले ते श्लोक आहेत ना, अचिंत्य भेदाभेद तत्वाबद्दल 4 श्लोक येतात बघा 9व्या अध्यायात. हा तो भगवद्गीतेच्या म्हणते. हा हा मग प्रभूजी ते तिथे त्यांनी सांगितलंय ना, की भगवंत म्हणजे सारं काही माझ्यामधून प्रकट होतं, पण मी तिथे नाहीये. मग ते पण असंच ना, हेच ते अचिंत्य करेक्ट. भेदाभेद तत्व ना? करेक्ट, की पूर्ण सर्व विश्व हे भगवंतांच्या शरीराच्या रंध्रांमधून ब्रह्मांड निर्माण होतात, परंतु तरीही भगवंतांपासून त्यांचं जे अस्तित्व आहे ते सेपरेट, म्हणजे सेपरेटला पण मराठीमध्ये वेगळं आहे. आणि त्या ब्रह्मांडाचा जो कालावधी आहे, ब्रह्माजींचा जीवनाचा कालावधी, तोपर्यंत राहतात आणि नंतर विश्वप्रलयाच्या वेळेला पुन्हा ते ब्रह्मांड भगवंतांच्या शरीरात रंध्रांद्वारे प्रवेश करतात. तर हे पण अचिंत्य भेदाभेद तत्वाचंच उदाहरण आहे. ठीक आहे प्रभूजीच माताजी. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का? सर्वांसाठी क्लिअर? अवघड आहे का प्रभूजीच माताजीचे कळण्यासाठी? भगवद्गीतेमधला हे महत्वाचा एक मुद्दा आहे, श्री चैतन्य महाप्रभूंद्वारे आपल्याला प्राप्त झालेला, की भगवंत आपल्याशी गुणांच्या मते, सच्चित आनंद गुणांमध्ये सारखे आहेत, परंतु क्षमतेमध्ये, क्वांटिटीमध्ये खूप फरक आहे. आपण अणु आहोत, सूक्ष्म आहोत, आणि भगवंत हे विभू आहेत, अनलिमिटेड आहेत, इनफायनाइट, अनलिमिटेड आहेत. पुढे जायचं माताजीच प्रभूजीच. हरे कृष्ण. आणि इथे सांगितलं आहे
की कशा प्रकारे भगवंतांच्या द्वारे निर्मित ही जी सृष्टी आहे, हे जे ब्रह्मांड आहे, त्याची तुलना केलेली आहे. आपण कधी स्वप्नामध्ये एखादं दृश्य पाहतो किंवा एखादा प्रसंग अनुभवतो त्याच्यासोबत, की फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती स्वप्नामध्ये पाहत आहे, की त्याच्या पाठीमागे वाघ लागलेला आहे आणि तो जीवाच्या आकांताने, भीतीने त्या ठिकाणाहून पळत आहे आणि वाघ त्याचा पाठलाग करत आहे आणि भीतीने पूर्ण त्या व्यक्तीची गाळण उडते आणि घामाघूम होतो. तर आणि त्याच वेळेस त्याचं स्वप्न भंग पावतं. तर तुम्ही म्हणू शकाल, की अरे, त्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही. कारण प्रत्यक्षात पाहायला गेलं तर ना तर तो व्यक्ती संकटात आहे, ना त्याच्या पाठीमागे वाघ लागलेला आहे. त्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही. परंतु त्याला जो होणारा त्रास आहे त्या स्वप्नात असताना शरीरात होणारे कंपनं किंवा वाटणारी भीती, हृदयाचे वाढणारे ठोके किंवा शरीरातून पूर्ण घामाघूम होणं, तर हे जे अनुभव आहेत ते प्रत्यक्षात आहेत. त्याच्यामध्ये काही चुकीचं किंवा खोटेपणा नाहीये. परंतु शाश्वतरित्या पाहायला गेलं तर ना तर तो व्यक्ती संकटात आहे, ना त्याच्या पाठीमागे काही लागलेलं आहे. त्याच प्रकारे या भौतिक जगताबद्दल पण सांगितलंय, की आपल्यापैकी प्रत्येक जण भौतिक जगामध्ये आपलं जीवन किंवा अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करत आहे. विशेषतः भौतिकवादी व्यक्ती, त्यांच्या मेहनतीचं प्रयोजन किंवा उद्देश आहे इंद्रिय सुख किंवा इंद्रिय तृप्ती, इंद्रिय भोग प्राप्त करणं. परंतु त्यांना हे माहीतच नाही, की हा जो इंद्रिय भोग प्राप्त करण्यासाठी मी धडपडत आहे, तो क्षणिक असणार आहे. ते काही शाश्वत सुख नसणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ, सामान्यपणे लोकं दिवस-रात्र पूर्ण आयुष्यभर मेहनत करतात. एक-एक पै जमवण्यासाठी किंवा प्रॉपर्टीज किंवा ऐश्वर्य, संपत्ती एकत्रित करण्यासाठी. परंतु मृत्यूच्या वेळेला त्याच्यातला, जसं आपण मराठीत म्हणतो, की एक दमडी पण किंवा एक आणा पण त्या व्यक्तीच्या सोबत जाऊ शकत नाही मृत्यूच्या वेळेला. का? कारण ते प्राप्त केलेली संपत्ती, ऐश्वर्य हे नश्वर आहे. या भौतिक जगातच राहणार आहे आणि आपण ज्यावेळेस हा जन्म पूर्ण करून ज्यावेळेस मृत्यू पावू, दुसरं कोणतं शरीर धारण करू, आपल्यासोबत हे आपण घेऊन जाऊ शकणार नाहीयेत. त्याच्या विरुद्ध जे आध्यात्मिक प्रगती आहे, भगवंतांच्या भक्तीत केलेलं एक छोटंसं कार्य असू द्या, छोटीशी सेवा असू द्या, छोटासा प्रयत्न असू द्या. भागवत सांगतं, भगवद्गीता सांगते, की त्याचं फळ हे शाश्वत आपल्यासोबत आपण कॅरी करतो पुढच्या जन्मामध्ये पण. आपण ज्यावेळेस मृत्यू पावतो, पुढचं शरीर धारण करतो, त्यावेळेस आध्यात्मिक प्रगती जी आपण प्राप्त केलेली ह्या जीवनामध्ये, ती नष्ट पावत नाही, आपल्यासोबत बरोबर येते. त्याच्यामुळे शास्त्र सांगतं, की अशा गोष्टीसाठी प्रयत्न करा, जे शाश्वत आहे. अशा गोष्टींमध्ये अडकून बसू नका, जे की काही काळ टिकणार आहे. हो ना? जसं मी काल आमच्या भक्तिवैभव एका बॅचमध्ये उदाहरण देत होतो, की एखादा विद्यार्थी ज्यावेळेस 6 महिने त्याचं ग्रॅज्युएशनचं सेमिस्टर पूर्ण झाल्यानंतर घरी जाण्यासाठी निघतो आणि आपल्या आप्तेष्टांना, कुटुंबातील सदस्यांना, आई-वडिलांना भेटण्यासाठी तो इतका उत्सुक असतो, तर कधी-कधी त्याला काही तपस्या कराव्या लागतात घरी पोहोचण्यासाठी. जसं की दिवाळीच्या वेळेला वगैरे बसेस वगैरे खूप फुल असतात, रिझर्वेशन लवकर मिळत नाही आणि कधी-कधी उभं राहून पण जावं लागतं किंवा बसमध्ये बसण्यासाठी सीट जरी मिळालं, तरी ते कधी कुठे तुटलेलं असतं, कुशन फाटलेलं असतं. पण आई-वडिलांकडे पोहोचण्याची ओढ त्या व्यक्तीची इतकी दृढ असते, की त्या ओढीपुढे त्याला जे इन्कन्व्हिनियन्सेस, थोडासा त्रास भोगावा लागतो, त्याबद्दल काही वाटत नाही. त्याचप्रमाणे शास्त्र सांगतं, की जर आपली भगवंतांना प्राप्त करण्याची ओढ जर तेवढी दृढ असेल, तर त्या भगवंतांना प्राप्त करण्याच्या क्रियांमध्ये जे काही भौतिक कर्मफळं भोगावे लागतील, आपलं हृदय शुद्धीकरण होण्यासाठी, त्याच्याबद्दल आपल्याला एवढं वाटणार नाही. किंवा दुसरं उदाहरण दिलं जातं, जर आपल्याला एका खूप मोठ्या डोंगराच्या जर डोंगर माथ्यावर पोहोचायचं आहे, तर डोंगर माथ्यावर जाताना असं तर तुम्हाला मिळणार नाही, की पूर्ण रस्ता टार रोड आणि एकदम गुळगुळीत आहे, बिलकुल चालताना त्रास होणार नाही. तुम्हाला डोंगरावरून चढताना कुठे खाच, कळगे लागतील, कुठे छोटेसे खडे, काटे
वगैरे लागतील, पायांना टोचतील. परंतु जर तुमचं ध्येय निश्चित आहे, तर रस्त्यात येणारे थोडेफार जे तपस्या आहेत, त्याला मनुष्य जास्त परेशान होणार नाही, घाबरणार नाही. त्याचप्रकारे जर भगवंतांना प्राप्त करण्याची आपली इच्छा ही जर दृढ आहे, तर भौतिक जीवनात प्राप्त होणाऱ्या ज्या अडचणी, जे काही कष्ट आहेत, हालाकी आहे, त्याला मनुष्य खूप जास्त परेशान होणार नाही. कुणाला काही हे आहे का प्रभुजीच, माताजीच प्रश्न आहे का याच्यावर? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हां, माताजी. इथे आपण जसं आता सांगितलं की स्वप्नामध्ये मनुष्य असतो आणि तो दृश्य निर्माण करतो आणि परिणाम भोगावे लागतात. तर आणि भगवंत ही त्या भौतिक सृष्टी त्या स्वप्नाप्रमाणे निर्मिती करतो. बरोबर. परंतु गुणातीत परमात्मा असल्यामुळे, परमात्मा हा गुणातीत असल्यामुळे त्या स्वप्नवत सृष्टीचा परिणामांचा प्रभाव होत नाही. तर बरोबर. मग हा एक आपल्या अचिंत्य भेदाभेद तत्वामधील एक पॉइंट होऊ शकतो ना प्रभूजी, की बरोबर आहे. तर परमेश्वर भगवंत हे गुणातीत आहेत. गुणातीत आहेत. 3 गुण जे आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, जे एका बद्ध जीवात्म्याच्या ज्या कार्यकलाप आहेत भौतिक जगतामध्ये, ते ह्या 3 गुणांद्वारे नियंत्रित असतात. परंतु भगवंत त्यांचे कार्यकलाप ह्या 3 गुणांच्या अतीत म्हणजे पलीकडचे आहेत. भगवंत या 3 गुणांच्या प्रभावाच्या खाली येत नाहीत. ठीक आहे माताजी? हरे कृष्ण सर, हरे कृष्ण, प्रभूजी. हरे कृष्ण, हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच, माताजीच? सर्वांना काही महत्त्वाचे मुद्दे, जसं की अचिंत्य भेद, अभेद तत्व, वेगवेगळ्या प्रकारचे वाद्यांनी पालन केलेले मार्ग, त्या मार्गातील फरक, त्या मार्गातील प्राप्त होणारं शेवटचं ध्येय, भक्ती मार्ग का पालन करणं सोयीस्कर आहे, श्रेयस्कर आहे, आणि कशा प्रकारे भगवंतांनी निर्माण केलेलं भौतिक सृष्टी कशासाठी निर्माण केली आहे, आणि याच्यामध्ये आनंद उपभोगण्याचे दुष्परिणाम काय आहेत, आणि कशा प्रकारे एका अध्यात्मवाद्यानं जे अंतिम ध्येय आहे त्याच्यावर, भगवंतांना प्राप्त करण्यावर जर लक्ष केंद्रित केलं, तर भौतिक अडचणी, थोडे कष्ट, हालाकी याच्याबद्दल आपण खूप जास्त परेशान होणार नाहीत. हरे कृष्णा. दीपाली माताजी. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत माताजी. प्रभूजी, माझा एक प्रश्न आहे की नित्यो नित्यानाम चैतन्यस चेतनानाम, आता आपण सांगितलं, हो. तर मग सगळ्यांच्याच हृदयात म्हणजे सगळेच आत्मा आहेत, पण हे मग धर्म म्हणजे का निर्माण केले भगवंतांनी? जे काय होतं ते भगवंतांच्या इच्छेनेच होतं, तर मग विविध धर्म का निर्माण केले? किंवा म्हणजे मला हा नेहमी प्रश्न छान. पडत असतो. खूप हरे खूप कृष्णा. छान. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण, हरे कृष्ण. खूप छान प्रश्न आहे. तर हे पहा, सर्व प्राणी मात्र, सर्व जीव हे भगवंतांचेच मुलं आहेत, लेकरं आहेत, आणि एक वडील आपल्या सर्वच मुलांबद्दल नेहमी काळजी करत असतात, की असं नाही की फक्त हुशार मुलालाच वडील लक्ष देतील आणि एखादा मुलगा अभ्यासात कच्चा असेल त्याला दुर्लक्ष करतील. त्याच्यासाठी पण प्रयत्न करतील, की बाबा त्यांनी शिकावं, हळूहळू चांगला व्यक्ती म्हणून मोठं व्हावं. याच्यासाठी भगवंत त्या मुलासाठी पण उत्सुक आहेत, त्यांनी पण सुधारावं, व्यवस्थित व्हावं. त्याच प्रकारे भगवंतांचे जे वेगवेगळे सेवक आहेत, ते अशा वेगवेगळ्या कालावधींमध्ये ह्या भौतिक जगातील पतित लोकांना उपदेश करण्यासाठी आले, त्या लोकांच्या समजून घेण्याच्या क्षमतेनुसार. की जसं मी नेहमी उदाहरण देतो, की काही प्रेषक म्हणजे जे भगवंतांचे सेवक आहेत, त्यांनी प्रचार करताना अशा काही गोष्टी त्यांना लोकांना सांगाव्या लागल्या, ज्या की दर्शवतात की त्या काळच्या काही पतित लोकांची स्थिती प्राण्यांपेक्षा वेगळी नव्हती. जसं की येशू ख्रिस्तांची काही शिकवण आहे, की बाबा वन शुड नॉट हॅव रिलेशनशिप विथ वन्स मदर, सिस्टर एक्सेट्रा. आपण म्हणू हे तर साधारण माणसाला कळायला पाहिजे. हे तर साधारण माणसाला माहिती आहे, की आपली आई, बहीण, मुलगी, बेसिकली स्वतःची पत्नी सोडून बाकीच्या सर्व स्त्रिया मात्रवत परदारेषु, ही आपल्या सनातन धर्माची शिकवण आहे. तर याच्यात तर साधं कळायला पाहिजे, की सर्व बाकीच्या व्यक्तींचा आदर करायला पाहिजे. परंतु त्यांना हे शिकवावं लागलं, की कमीत कमी
आपल्या बहिणी, माता आणि जे आहेत मुली वगैरे ह्यांना तरी किमान यांच्याशी संबंध ठेवू नका. का? कारण अशा प्रकारचं अधपतन झालेलं होतं, की त्या काळच्या लोकांना प्राणी स्तरावरून ॲटलीस्ट कमीत कमी मनुष्य स्तरावर आणणं आवश्यक होतं आणि मनुष्य स्तरावरून हळू-हळू मग वेगवेगळे जे भगवंतांना प्राप्त करण्याचे मार्ग आहेत किंवा भक्तीचा मार्ग आहे त्याच्याकडे आणू शकतो. तर सांगण्याची गोष्ट अशी, की ज्यावेळेस बालवाडीतल्या मुलाला आपल्याला गणित शिकवायचं असतं आणि गणितामध्ये आपण पाहतो, की छोटा अंकातून पण मोठा अंक वजा करू शकतो. जसं 2 मधून पण 5 वजा करू शकतो. 2 - 5 - 3. पण त्या लहान्या मुलाला अगोदर आपल्याला शिकवावं लागतं, की वजाबाकी म्हणजे साधी वजाबाकी म्हणजे मोठ्या अंकातून छोटा अंक वजा करता येणे. 5 काड्यांमधून 2 काड्या जर काढून घेतल्या तर 3 राहतात. अशा प्रकारे त्याला गणिताचं ABC शिकवलं जातं आणि नंतर त्याला मोठ्या वर्गात गेल्यावर शिकवलं जातं, की छोट्या अंकातून पण मोठा अंक वजा केला जाऊ शकतो. तर त्या काळच्या लोकांची जी स्थिती होती माताजी, त्यांना कमीत कमी अधपतनाच्या मार्गावरून मनुष्य स्तरावर आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश हे दिले गेले आणि खरं सांगायला गेलं तर धर्म एकच आहे. तुम्ही जर भागवतात पाहिलं सनातन धर्म, जो की सनातन या शब्दाचा अर्थ आहे शाश्वत. परंतु आजकालचे जे आपल्याला धर्म पाहायला मिळतात, ते आत्ता म्हणजे जसं की ख्रिश्चनिटी जर आपण पाहायला गेलं, तर अराउंड 2500 ते 3000 वर्षांपूर्वीचा त्याचा काळ आहे. त्याचप्रकारे पैगंबरांचं जर आपण कालावधी पाहायला गेलं, तर 2-2.5 हजार अशा प्रकारे त्यांचा कालावधी आहे, ज्यावेळेस ते पृथ्वीवर अवतरले शिकवण प्रदान करण्यासाठी. तर सनातन धर्म हा शाश्वत काळापासून अस्तित्वात आहे. इव्हन आपण हिंदू धर्म पण म्हणत नाही. कारण हिंदू हे सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये उदयास आलेली संस्कृती त्याला हिंदू नाव पडलं. परंतु सनातन धर्माचं पालन त्याच्या आधीपासून पण होत आहे. शाश्वत काळापासून होत आहे. म्हणजे सांगण्याची गोष्ट अशी की खरा जर धर्म पाहायला गेला तर एकमेव सनातन धर्म आहे आणि बाकीचे त्याच्यानंतरच्या ऑफशूट आहेत. अशा कालावधीमध्ये लोकांना एखाद्या विशिष्ट प्रकारची शिकवण देण्यासाठी, की कमीत कमी अधपतनाच्या मार्गावरून मनुष्य स्तरावर येऊ शकावेत. ठीक आहे माताजी. तर 2 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे शास्त्रात सांगितलेला जो धर्म आहे तो केवळ एक आहे सनातन धर्म. आजकालचे जे आपल्याला धर्म पाहायला मिळतात, ते शास्त्रात वर्णन केलेलं धर्म म्हणून वर्णन नाही केलेलं. आणि दुसरी गोष्ट, की त्या शिकवणींचा जो पाया होता, तो विशेष लोकांना एका स्तरावर आणण्यासाठी होता. जसं की आपण एका अशा विद्यार्थ्याचं उदाहरण दिलं, की ज्याला गणिताचं ABC शिकवायचंय, तर त्याला बेसिक शिकवणं आवश्यक आहे. मग तुम्ही त्याला ॲडव्हान्स्ड मॅथेमॅटिक्स गणित शिकवू शकता. ठीक आहे का माताजी? हरे कृष्णा. येस प्रभूजी, धन्यवाद. हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण. फक्त त्याचं एकच बॉटम लाईन सांगेल, की आपण प्रभूजी बाकी धर्म जे आहेत ते सगळे मानव निर्मित आहेत. निर्मित आहेत आणि एका विशिष्ट प्रकारच्या लोकांचा कमीत कमी त्या स्तरावर उद्धार करण्यासाठी त्यांना त्या शिकवणी दिल्या आहेत. परंतु उदाहरणार्थ एक छोटंसं अजून एक उदाहरण देतो, की लहान मुलाला शाळेत येण्यासाठी किंवा क्लासमध्ये बसण्यासाठी कधी-कधी टॉफी, गोळी दिली जाते. परंतु तो मुलगा मोठा झाला, 8वी-9वी मध्ये गेला, तर तो अपेक्षा नाही करू शकत, की चला मी शाळेत आलो आज, मला तुम्ही आज तर टॉफी दिलीच नाही, आज तर चॉकलेट. कारण त्याच्याकडून अपेक्षा आहे, की बाबा आता तू लहान नाही राहिला, बालवाडीत नाही राहिला, 8वी, 9वी, 10वी ला आलायस, तर आता अभ्यास करणं तुझ्या भल्यासाठी हे तुझं कर्तव्य आहे. तुला कळणं आवश्यक आहे, की अभ्यास माझ्यासाठी आवश्यक आहे आणि शाळेत जाणं आवश्यक आहे. त्याच प्रकारे अशा प्रकारची भौतिक प्रलोभनं जे की अशा स्तरावरच्या लोकांना मनुष्य स्तरावर आणण्यासाठी दिलेले त्या प्रलोभनांचा आधार जर आपण भक्ती मार्गावर असू तर घ्यायला नाही पाहिजे. जर घेतला तर मग मग आपलं तयारी पाहिजे. राहू द्या बालवाडीत किंवा किंडरगार्टनमध्ये चालू द्या निवांत गाडी. बरोबर आहे. जर आपल्याला भगवत भक्ती प्राप्त करायची, आध्यात्मिक जगत प्राप्त करायचंय, तर भक्ती मार्गाचे जे नियम आहेत त्यांचं पालन करणं आणि आध्यात्मिक प्रगती करणं हे आवश्यक आहे, क्रमप्राप्त आहे. क्लिअर आहे प्रभूजीज, माताजीज? हरे कृष्ण. हरे हो, कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस माताजी.
प्रभूजी, माझा असा प्रश्न होता की आता आपण बघितलं की विविध धर्म जे आले करून, तर आता 2 दिवसाआधी मी एक पृथू महाराजांची कथा ऐकली. तर त्याच्यामध्ये त्यांचे जे वडील होते वेन, वेन हो ते आधी म्हणजे खूप धर्म काय बोलतात धर्म अधर्माचं राज्य करायचे. अधर्माचा नंतर त्यांनी असं हे केलं, पण त्यांना जेव्हा ते एकाने सांगितलं जैन मधून की जैनिझम करून की तो धर्म आलाय जैनिझम करून, त्याच्यानुसार त्यांना वागायला सांगितलं आणि तेव्हा ते अधर्मामध्ये निघून गेले असं. हा, आपण कोणत्या विशेष धर्माबद्दल इथे सार्वजनिक ह्याच्यावर टिप्पणी नको करायची, पण हा शास्त्रामध्ये हे सांगितलेलं आहे की वेगवेगळे जे ऑफ शूट्स, ज्याला मराठीमध्ये काय फांद्या वेगवेगळे जे आहेत ते बनले धर्म चुकीच्या प्रकारे प्रस्तुत केल्यामुळे. समजून जसं की पृथू महाराजांचा तुम्ही रेफरन्स सांगितला. पृथू महाराज ज्यावेळेस अश्वमेध यज्ञ करत होते, 100वा अश्वमेध यज्ञ सुरू होता आणि इंद्रानी तो अश्वमेध यज्ञाचा जो अश्व जो घोडा आहे तो चोरून नेण्याचा प्रयत्न केला. असं सांगितलं जातं की पृथू महाराजाच्या मुलाने इंद्राला हे करण्यासाठी, पराभूत करण्यासाठी आणि तो यज्ञाचा घोडा परत आणण्यासाठी पृथू महाराजांचा मुलगा गेला. परंतु प्रत्येक वेळेस त्या पृथू महाराजांच्या मुलापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी इंद्राणी वेगवेगळं म्हणजे खोट्या संन्यासाचं रूप धारण केलं आणि त्यांनी त्या खोट्या संन्यासाचे रूप वेगवेगळे धारण करून जे आजकालचे बरेच अपसंप्रदाय आहेत त्यांची पण तिथून सुरुवात झाली. तर शास्त्रामध्ये निश्चित वर्णन आहे की कशा प्रकारे काही अपसंप्रदायांची सुरुवात झाली चुकीचा पायंडा घातल्यामुळे. परंतु माझं त्याच्यावर टेक खूप सिंपल आहे, सोपं आहे की मला जर एखाद्या शाळेमधून खूप चांगले मार्क घ्यायचे आहेत आणि स्वतःला शिक्षण प्राप्त करायचंय, तर मी हे बघणार नाही की त्या शाळेमध्ये शिकणारे सर्वच मुलं हुशार आहेत का कुणी ढ पण आहे. मी काय बघेल की त्याच्यात व्यवस्थित शिकवणारे शिक्षक आहेत ना, आणि जो सिलेबस तो शिकवत आहेत तो तर प्रमाणित सिलेबस आहे ना, त्याचा जर मी व्यवस्थित अभ्यास केला, नियमांचं पालन केलं, तर निश्चित मी ग्रॅज्युएट होऊ शकतो किंवा डिग्री प्राप्त करू शकतो. तर अशाच प्रकारे जे अपसंप्रदाय आहेत कोणत्या कारणाने निर्माण झाले ठीक आहे, परंतु आत्ता आपल्याला संधी आहे श्रीमद भागवताचं श्रील प्रभुपादांनी दिलेल्या शुद्ध भक्तीच्या मार्गाचं पालन करून आपल्या जीवनामध्ये परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी. तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. ठीक आहे माताजी? हो हो धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पुढे जायचं. हरे कृष्ण. यस प्रभूजी. आता ही आपली धर्माची बाबत चर्चा जी होती विविध धर्माबद्दल, तर आपला जो सनातन धर्म आहे किंवा आता आपण हिंदू धर्म म्हणतो, पण त्याचं एक तत्व निश्चित आहे की आत्मसाक्षात्काराद्वारे भगवंतांची प्राप्ती करणे. बरोबर. पण अशा पद्धतीचं इतर जे धर्म आहेत म्हणजे जे नंतर निर्माण त्यांच्यामध्ये असं काही म्हणजे माझा अभ्यास नाही त्यामध्ये प्रत्येक धर्माचा, पण तरी सुद्धा असा कुठं ऐकवत नाही की ते भगवंतांची किंवा त्यांच्या काय परमेश्वर रूपी कोण असेल त्यांना विलीन व्हावं किंवा मोक्ष प्राप्ती व्हावी असं कधी कुठं वाचनात किंवा माहितीत नाही. याबाबत नाहीये. याचं कारण हे प्रभूजी की जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की ह्या बऱ्याच काही दुसऱ्या धर्मांचं जे ध्येय आहे ते कमीत कमी मुलाला बालवाडीपासून पहिल्या कक्षात घेऊन येणं, कमीत कमी मुलाला पहिल्या वर्गातून 5व्या वर्गात घेऊन येणं, जेणेकरून काही जन्मानंतर सनातन धर्माचं पालन करण्यासाठी, शुद्ध भक्ती मार्गाचं पालन करण्यासाठी तो व्यक्ती तयार व्हावा. आपल्याला फक्त हाच कालावधी जन्माचा दिसतो, परंतु भगवंतांची जी योजना आहे सर्व जीवांसाठी की एखादा व्यक्ती एका जन्मात नाही तर कमीत कमी काही जन्मात तरी त्याचा उद्धार होण्यासाठी काय आवश्यक आहे, मग त्याच्या जी चेतना आहे त्याचा हळूहळू श्रेष्ठ स्तरावर त्याला आणणे. आणि त्या श्रेष्ठ स्तरावरचा मार्ग म्हणजे तुम्हाला स्पेसिफिकली तेवढा मार्ग पाहायला गेला तर एवढंच दिसणार शिकवण की कमीत कमी बालवाडीच्या स्तरावरून पहिल्या वर्गात आणण्यासाठी, पहिल्या वर्गातून 5व्या वर्गात आणण्यासाठी असं. ठीक आहे प्रभूजी? तर जसं की एक उदाहरण देतो, पहिल्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये
आपण वेगवेगळ्या अवतारांचे जे लिस्ट आहे त्याच्यामध्ये हो. गौतम बुद्धांचं पण सांगितलंय की विशेषतः भागवत सांगतं की कशा प्रकारे लोक वेदांचा चुकीचा वापर करून प्राणी हत्या करत होते आणि जस्टिफाय करत होते की बघा वेदांच्याच सांगितलेल्या शिकवणीच्या आधारावर मी ही प्राणी हत्या करत आहे स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी. तर त्या प्राण्यांचा निष्पाप प्राण्यांचा बळी जाण्यापासून थांबवण्यासाठी आणि लोकांची पण होणारी अधोगती थांबवण्यापासून बुद्धांनी अहिंसेचा हे सांगितला मार्ग सांगितला. आणि जे वेदांच्या चुकीचा वापर करत होते त्यांना थांबवण्यासाठी बुद्धांनी जो वेद आहेत त्यांनाच नाकारलं. आणि जो शून्यवाद आहे की बाबा अहिंसा परमो धर्म त्याच्यावर भर दिली. तर याचा अर्थ हा आहे का की किमान त्या स्तरावरून व्यक्ती अशा स्तरावर म्हणजे किमान मनुष्य स्तरावरून अधःपतन होऊ नये, खालच्या प्राणी योनीमध्ये जन्म घ्यावा लागू नये, अशा प्रकारे वेदांच्या सांगितलेल्या कन्सेशनचा चुकीचा वापर करून. कशा प्रकारे चुकीचा? जसं की आज पण आपण पाहतो गव्हर्नमेंटनी काही बिअर बार, परमिट रूम ठेवलेले आहेत. याचा अर्थ असा की सर्वांनी त्याचा उपयोग करायचा ठरावं. गव्हर्नमेंट इतका टॅक्स लावत आहे आपल्याला त्याच्यापासून दूर करण्यासाठी की बाबा शरीरासाठी ती गोष्ट चांगली नाहीये. टोबॅको प्रोडक्ट्स असो किंवा लिकर असो. परंतु जे लोक त्याला सोडू शकत नाहीत त्यांना कमीत कमी तो टॅक्स भरावा लागेल जेणेकरून हळूहळू अपेक्षा आहे की त्यांनी पण त्याच्यापासून दूर व्हावं. पण याचा अर्थ असा नाही की ज्या व्यक्तीला त्याचं व्यसन नाहीये त्यांनी पण त्याच्यामध्ये पडावं. ठीक आहे प्रभूजी. तर वेगवेगळे हा धर्म हे लोकांचं अधःपतन थांबवण्यासाठी आणि त्यांना एका विशेष स्तरावर आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शिकवणी आपण दिलेल्या पाहायला मिळतात. चालेल. हरे हरे कृष्ण. कृष्ण. कुणाचा काय अजून प्रश्न आहे? पुढे जायचं प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी. प्रभूजी आता हे आपण सांगितलं की स्वप्नावस्थामध्ये जे पण आपण स्वप्न बघतो त्याच्यानुसार परिणाम भोगावे लागतात तर ते त्याचा अर्थ काय झाला प्रभूजी? याचा अर्थ हा की हे जे भौतिक जगत ही जी सृष्टी हे जे निर्माण आहे ना माताजी हे क्षणभंगूर आहे. आपल्याला जरी हे जगत खूप सुंदर आणि आनंद घेण्यायोग्य वगैरे भौतिक अवस्थेमध्ये वाटत असेल तरी हे कळण्यासाठी की हे क्षणिक आहे. याच्यामध्ये आपला जो कालावधी आहे जीवनाचा कालावधी किंवा आपल्या जन्म-मृत्यूनंतर पण हे जग चालणार आहे. हे जगाचा जो कालावधी आहे तो इन्फिनिटी म्हणजे शाश्वत भगवंतांच्या कालावधीशी जर तुलना केली तर एका क्षणिक म्हणजे एखादी जसं सांगितलंय की महाविष्णूंचा श्वास जो आहे, नाकातून निघणारा उश्वास आणि परत नाकात प्रवेश करणारा श्वास, या दोन्हीमधला जो कालावधी आहे तो पूर्ण ब्रह्मांडाचा कालावधी आहे. याचा अर्थ आपण ही जी संधी प्राप्त झालेली मनुष्य जन्माची त्याच्यात असं प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे जे शाश्वत आपल्यासोबत राहील. ना की अशा गोष्टींमध्ये आपले एफर्ट टाकणे, वेळ आणि प्रयत्न अशा गोष्टींमध्ये नाही व्यय करायला पाहिजे, ज्या की नश्वर आहेत, ज्या की काही काळापुरताच टिकणार आहेत. तर तो त्याचा अर्थ आहे, की जसं आणि त्याच्यामध्ये स्वप्नामध्ये पण जे पाहिले जाणारे दृश्य आहेत, त्याच्यामुळे इतकं जास्त प्रभावित नाही व्हायला पाहिजे, की कधी-कधी काही लोकं दिवसा पण स्वप्न रंगवतात. डे ड्रीमिंग ज्याला आपण म्हणतो, की माझ्याकडे जर हे असतं, तर मला जर ही लॉटरी लागली असती, तर 1 करोड रुपये आले असते, तर मी काय केलं असतं? की काय केलं असतं ते सोड बाबा. आत्ता तुझ्याजवळ एक क्षण आहे आणि शास्त्र सांगतं, की तो क्षण पूर्ण जगातल्या संपत्तीपेक्षाही जास्त मौल्यवान आहे. तर त्या क्षणाचा तू व्यवस्थित उपयोग कर, शाश्वत गोष्ट प्राप्त करण्यासाठी. नाही की त्याचा व्यय करत राहा नश्वर गोष्टी जमा करण्यासाठी. तो त्याचा मतितार्थ आहे माताजी. क्लिअर आहे? हो प्रभूजी हरे धन्यवाद. कृष्ण. हरे कृष्ण. हरे एक कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस माताजी. प्रभूजी आता तुम्ही विचारलेल्यापैकीच म्हणजे हे भौतिक जगताची निर्मिती का झाली आहे? हे एकदा पुन्हा सांगाल का? हां, खूप छान प्रश्न आहे. बऱ्याचदा विचारला जातो, की भौतिक जगताची निर्मिती का झाली? अशा आपल्या सर्वांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ज्या आपण भगवंतांपासून विमुख होऊन
आनंद उपभोग करण्याची आपण इच्छा केलेली कधी ना कधी. तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी या भौतिक जगाची निर्मिती केलेली. एक सोपं उदाहरण सांगतो, की कधी-कधी एक लहान मूल आपल्या आई किंवा वडिलांना पाहतं, की आई स्वयंपाकघरामध्ये, किचनमध्ये स्वयंपाक करताना किंवा वडील कोणती कार ड्राईव्ह करताना लहान मूल पाहतं आणि ते आई-वडिलांकडे हट्ट करतं, की मला पण स्वयंपाक करायचा आहे किंवा मला पण गाडी चालवायची आहे. आणि आई-वडील विचार करतात, की हे मूल अजून लहान आहे, याच्या हातामध्ये गाडीची स्टीअरिंग देणं हे खूप धोकादायक आहे. स्वतःला पण इजा होऊ शकते, दुसऱ्यांना पण इजा होऊ शकते. तर काय करतात आई-वडील, त्याला एक टॉय किचन देतात. टॉय किचन म्हणजे ज्याला आपण खेळण्यातलं स्वयंपाकघर म्हणतो, की तिथं छोटासा गॅस असतो, पण तिथं काही म्हणजे बघितली. लाइटर प्रत्यक्षात अग्नी प्रज्वलित करायची गरज नसते. खेळ भांडे ज्याला म्हणतो आपण. का? की त्याला पण असं खोटं-खोटं वाटावं, की चला मी पण स्वयंपाक करू शकतो किंवा करू शकते किंवा त्याला टॉय कार देतात. टॉय कार, की तुला प्रत्यक्षात गाडी आता देऊ शकत नाही, लहान आहेस तू, तर इथे तू 4 चाकी प्लास्टिकची गाडी घे, त्याच्यामध्ये पण स्टीअरिंग राहील, त्याच्यामध्ये पण चाकं राहतील, परंतु जेणेकरून त्या मुलाला इजा होणार नाही, ॲक्सिडेंट होणार नाही. अशाच प्रकारे हे जे जगत आहे, भौतिक जगत, ते भगवंतांनी आपल्यासाठी तयार केलेलं टॉय किचन किंवा टॉय कार आहे, की ठीक आहे, तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वतः पण निर्माण करावी गोष्ट तुमच्या उपभोगासाठी, काही हरकत नाही. तुम्ही पण या भौतिक जगामध्ये या. इथे समजा की ही जमीन माझ्या मालकीची आहे, हे घर मी याच्यावर उभं करणार, हे माझ्या मालकीचं आहे. स्वतःचं काहीतरी जीवनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करणार. तर ह्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी तयार केलेलं हे नश्वर जगत आहे, जे काही काळापुरतं राहील. आणि ज्यावेळेस ते मूल ते खेळ खेळून मन भरतं त्याचं, की बस झालं आता मला हे टॉय किचन किंवा टॉय कार खेळणं. आता मला माझ्या आई-वडिलांच्या सोबत बोलायचं आहे, खेळायचं आहे, राहायचं आहे. त्यावेळेस ते मूल परत आई-वडिलांकडे परत येतं. त्याच प्रकारे भगवंत पण वाट पाहत आहेत, की आपण ज्यावेळेस या भौतिक जगातल्या खेळण्यांपासून आपलं मन भरेल आणि भगवंतांकडे परत जाण्याची इच्छा व्यक्त करू, त्यावेळेस भक्ती मार्ग दिलेला आहे भगवंतांना परत प्राप्त करण्यासाठी. क्लिअर आहे माताजी, की का बनवलंय भौतिक जगत? कशाप्रकारे बनवलंय? हो प्रभूजी. याचा अर्थ म्हणजे आपल्या जीवाने ही इच्छा व्यक्त केलेली आहे म्हणून आपण या भौतिक बरोबर आहे. जगतात आहोत ना? बरोबर आहे. म्हणजे कधी ना कधी आध्यात्मिक जगतात निवास करत असताना, वास करत असताना आपण इच्छा व्यक्त केली, की "बाबा मला तुमच्यासोबत नाही राहायचं. मला वेगळं राहून स्वतः काहीतरी आनंद उपभोगायचा आहे तुमच्यापासून विमुख होऊन." ती इच्छा निश्चित व्यक्त केलेली आहे. म्हणूनच आपण इथे आहोत. आणि म्हणून शास्त्र सांगतं, की आपला जो नंबर आहे, वी आर इन अ मायनॉरिटी. आपण फक्त 25% आहोत. हे भौतिक जगत फक्त पूर्ण भगवंतांच्या सृष्टीच्या 25% म्हणजे भौतिक जगत आहे. 75% जे आहे, ते आध्यात्मिक जगत आहे. म्हणजे आपण असे क्लासमधले विद्यार्थी आहोत, ज्यांनी की खोड्या केल्यामुळे त्यांना क्लासच्या बाहेर काढलेलं आहे. कोंबडा करण्यासाठी किंवा अंगठे धरून उभं राहण्यासाठी. जे अभ्यास करणारे सिन्सिअर प्रामाणिक विद्यार्थी आहेत, ते सर्व क्लासच्या आतमध्ये आहेत. आध्यात्मिक जगतामध्ये स्थित आहेत सर्व भगवंतांचे शुद्ध भक्त. आपल्याला वर्गाच्या बाहेर काढण्याचं कारण म्हणजे आपण केलेल्या खोड्या किंवा भगवंतांपासून स्वतंत्र होऊन, विमुख होऊन भौतिक आनंद उपभोग करण्याची इच्छा. ठीक आहे माताजी? हो प्रभूजी. हरे कृष्ण. आणि अजून एक प्रश्न होता, विचारू का प्रभूजी? हां, माताजी बोला. या ज्या सिद्धी आता सांगितल्या गेल्या, तर हां. या सिद्धींमध्ये या सर्व सिद्धी हनुमंतांना प्राप्त होत्या आणि तरी देखील ते म्हणजे भगवंतांचे भक्त आहेत. भक्त आहेत. बरोबर आहे. खूप छान प्रश्न आहे, की असं सांगितलं जातं वेगवेगळे जे मार्ग आपण पाहिले, ज्ञान मार्ग असो किंवा अष्टांग योग मार्ग असो, भक्ती मार्गातील परफेक्शन म्हणजे परिपूर्णता प्राप्त केलेल्या भक्तांना या बाकीच्या सिद्धी पण स्वाभाविकपणे स्वाभाविकपणे त्याला आपण स्वाभाविकला दुसरा कोणता शब्द काय आहे? की अशाच वेगळे प्रयत्न न करता प्राप्त होतात. परंतु भगवंतांचे शुद्ध भक्त त्याचा कधी चुकीचा उपयोग करत नाहीत. आपण पाहतो की अ, हनुमानजींनी त्या सिद्धींचा उपयोग भगवंत प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये केला. समुद्र पार करण्यासाठी असो किंवा वेगवेगळे जे डोंगर माते आहेत त्यांना तोडून जो रामसेतू आहे तो बांधण्यासाठी असो. तर ह्या सिद्धी
भगवत भक्तीतली परिपूर्णता ही अशी गोष्ट आहे की बाकीच्या सर्व सिद्धी स्वाभाविकता प्राप्त होतात. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही. फक्त काळजीही घेतली पाहिजे की त्या सिद्धींचा चुकीचा वापर आपण करणार नाही. ठीक आहे माताजी. आणि हे प्राप्त होणं पण भगवंतांच्या इच्छेनुसार आहे. म्हणजे जसं की मागच्या वेळेस मी उदाहरण दिलं, भगवंतांना जर वाटत असेल की या कोणत्या सिद्धी दिल्याने एखादा भक्त हा विचलित होऊ शकतो, डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो भक्ती मार्गावरून, तर भगवंत स्वतः त्यांचं डिस्क्रिशन वापरतील की काय योग्य आहे आणि काय योग्य नाहीये ते त्यांच्या मुलासाठी. ठीक आहे माताजी? हो प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच, माताजीच? हरे आज आपण एकच श्लोक कव्हर करू शकलो. हा माताजी बोला. कृष्ण प्रभूजी. ते आपण बघतो की असंख्य ब्रह्मांड सुद्धा आहेत भगवंतांच्या हो. म्हणजे श्वासोश्वास मधून ब्रह्मांड हो. निर्माण होतात. तर एवढे सगळे जीव आहेत ज्यांनी भौतिक इच्छेची मागणी केली असावी. हो. तर तुम्ही अशा जीवांच्या नंबरवरून हे होऊ नका, आश्चर्यचकित होऊ नका की ज्यांनी भगवंतांपासून विमुख होऊन भौतिक आनंद उपभोगण्याचं इच्छा कधी ना कधी व्यक्त केली. अशा जीवांच्या नंबर पाहून आपण प्रेरणा घेतली पाहिजे की 75% जीव भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत. आपल्याला खूप मोठे वाटू शकतात सर्व ब्रह्मांड मिळून भौतिक जगत, परंतु पूर्ण सृष्टीच्या तुलनेमध्ये जे भौतिक जगत आहे सर्व ब्रह्मांडांना मिळून ते केवळ 1/4 आहे, 25%. ठीक आहे माताजी? प्रभूजी आता मी एक ठिकाणी वाचलं होतं की जे भौतिक जे पण सगळं सृष्टी आहे ती भगवंतांनी त्यांच्या मनोरंजनासाठी सुद्धा बनवलेली. त्यांना अशा सगळ्याची गरज नाहीये, पण तरी पण एक लीला करावी म्हणून त्यांनी या सगळ्या गोष्टीची सुद्धा निर्मिती केली आहे. आणि आता आपण हे पण बघितलं की जीवात्माची इच्छा आहे. ते थोडा कन्फ्युज झालं की नक्की काय आहे. सी भगवंतांच्या लीला करण्यासाठी आणि प्रेमाचं आदान-प्रदान करण्यासाठी त्यांच्याकडे सफिशियंट पुरेसे शुद्ध भक्त उपलब्ध आहेत. परंतु ज्या प्रकारे मी उदाहरण दिलं, की एक वडील नेहमी आपल्या मुलांबद्दल काळजीत असतात, की त्या व्यक्तीने त्याची चुकीची जी मानसिकता आहे, ती दुरुस्त करून भगवंतांच्या शाश्वत सेवेमध्ये पुन्हा जोडलं जावं. भगवंत त्या सर्व जीवांच्या भौतिक जगातल्या आपल्या सर्व जीवांच्या अधःपतनासाठी खूप काळजी घेतात, की ज्याच्यामुळे आपण बघतो, की पुन्हा-पुन्हा भगवंत स्वतः अवतार घेतात. गुणावताराच्या रूपामध्ये, पुरुष अवताराच्या रूपामध्ये, युगावताराच्या रूपामध्ये आपल्या वेगवेगळ्या मेसेंजर त्यांच्या सेवकांना पाठवतात. वेगवेगळ्या आचार्यांच्या रूपामध्ये. वेगवेगळे जे ग्रंथ आहेत, श्रीमद भागवत असू, भगवद्गीता असू, ते उपलब्ध करून देतात, ज्यांचा आधार घेऊन आपण भक्ती मार्गाचं पालन करू शकावं. तर निश्चित ह्या सर्व प्रयत्नांमागे त्यांच्या आदान-प्रदानांसाठी त्यांच्याकडे पुरेसे भक्त आहेत. परंतु केवळ आणि केवळ आपला पतित अवस्थेतून उद्धार व्हावा, हा भगवंतांचा मेन उद्देश आहे. कृष्णा इज नॉट लॅकिंग एनिथिंग. आपण जरी भक्तीत नाही राहिलो, असं आहे की कृष्णाला काही कमी आहे. शुद्ध भक्त भरपूर आहेत. परंतु तरीही एका दृष्टीने कृष्णाला कमी आहे, कारण त्यांना प्रत्येक स्वतःचं मूल हे स्वतःच्या सोबत पाहिजे. त्याचं अधःपतन झालेलं, कुठेतरी भटकत राहिलेलं किंवा उघड्यावर पडलेलं भगवंतांना नको आहे, शक्य होईल तितकं. ठीक आहे माताजी? हो प्रभूजी, हो प्रभूजी. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे मला एक प्रश्न पडलाय म्हणजे मला असं वाटतं की आपलं जे म्हणजे मनुष्य हे आहे जन्म, त्यात प्रत्येक स्टेजला आपल्याला भौतिक इच्छा असतात आणि त्या संपतच नाही. मग बरोबर. ते म्हणजे त्याच्यावर काय करावं? का आपण भगवंताकडे जाणारच नाही का? कारण ह्या इच्छा संपतच नाही. प्रत्येक एजला एक इच्छा असते. म्हणजे बरोबर. बालपणी एक असते, मग म्हणजे प्रत्येक स्टेजला एक असते आणि त्या संपतच नाही. मग त्याच्यासाठी पण म्हणजे भक्ती तर आपण करतोय, पण कशा तरी ह्याच्यातनं बाहेर यायचं, कारण ते म्हणजे दॅट इज लाईक नॉट एंडिंग असं Ending. म्हणजे मला वाटतं. बरोबर आहे, की एक खूप छान श्लोक येतो याच्यावर भगवद्गीतेमध्ये, की आपल्या इच्छा थांबवणं शक्य नाहीये माताजी. परंतु त्या इच्छांना भगवंतांच्या सेवेमध्ये वळवणं, जोडणं हे निश्चित शक्य आहे. उदाहरणार्थ कुणा व्यक्तीला गाण्याची आवड असेल, तर गाणं सोडण्याची गरज नाहीये. परंतु
तीच गाण्याची जी कला आहे भगवंतांच्या सेवेमध्ये, कीर्तनामध्ये वगैरे आपण जोडू शकतो. कुणी इंटेलेक्च्युअली म्हणजे भगवंतांनी बुद्धी खूप चांगली दिलेली आहे. त्या बुद्धीचा उपयोग आपण श्रीमद भगवद्गीता, भागवत हे समजून घेऊन भगवंतांच्या प्रचार प्रसारामध्ये मदत करणं, त्याच्यामध्ये बुद्धीचा उपयोग करू शकतो. तर 1 मिनिट एक श्लोक काढतो मी. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 70वा श्लोक येतो. आपण सर्वांनी एकदा म्हणण्याचा प्रयत्न करा. आपूर्यमानम् अचलम् अचल प्रतिष्ठम् आपूर्यमाणं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिम् आपनोति न कामकामी. तर या भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये इथं सांगितलेलं आहे की असा व्यक्ती की आपल्या वेगवेगळ्या इच्छांची तुलना केलेली आहे समुद्रामध्ये येणाऱ्या नद्यांच्या पाण्यांशी, की शेकडो हजारो नद्या प्रत्येक क्षणाला समुद्रामध्ये लाखो करोडो लिटर्स पाणी हे विस्तृत करतात, सोडतात. परंतु त्या येणाऱ्या पाण्याने कधी समुद्राची पातळी पाण्याची वाढत नाही. समुद्र हा तितकाच राहतो. अशाच प्रकारे भगवंतांच्या सेवेमध्ये जोडलेला जो व्यक्ती आहे, तो अशा प्रत्येक क्षणी येणाऱ्या शेकडो, हजारो ज्या भौतिक प्राप्तीच्या, उपभोगाच्या इच्छा आहेत, त्या इच्छांनी विचलित न होता भगवंतांच्या सेवेमध्ये जो व्यवस्थित टिकून राहतो, तोच खऱ्या प्रकारची शांती म्हणजे खऱ्या प्रकारचा शाश्वत आनंद प्राप्त करू शकतो. अशा प्रकारचा व्यक्ती प्राप्त करू शकत नाही, जो की त्या सर्व इच्छांना पूर्ण करण्यासाठी त्या इच्छांच्या पाठीमागे धावत राहतो. तर सांगण्याचा अर्थ, मतितार्थ असा, की आपण त्या इच्छांना थांबवू शकत नाही, परंतु भगवंतांच्या सेवेमध्ये जोडू शकतो, वळवू शकतो. एक छोटं उदाहरण मला लहानपणापासून उदाहरणार्थ स्टेशनरी किंवा नवीन पुस्तकं वगैरे खूप आकर्षित करतात, अभ्यास करायला आवडतो. तर भगवद्गीता खूप साऱ्यात कॉपीज, छोटी आहे, मोठी आहे, मधली आहे. परंतु खूप दिवसांपासून माझी इच्छा होती की डिलक्स कॉपी घेण्याची. तर मी स्वतःला सांगत होतो की व्यवस्थित आधी आहे ती भगवद्गीता रेग्युलरली वाच, मग तुला भगवद्गीता डिलक्स कॉपी घेण्याचा आपण विचार करू. बायकोला विचारलं की डिलक्स कॉपी आणू का? ती म्हटली नको, आहेत आपल्याकडे आधीच, काय करायचे अजून. पण मी तरी स्वतःला गिफ्ट म्हणून आज डिलक्स कॉपी भगवद्गीतेची आणली. तर सांगण्याची हेतू असा की स्वतःला मी प्रलोभन दिलं की तू आहे त्या गीतांचं व्यवस्थित रेग्युलरली अभ्यास कर, मग आपण तुला ती कॉपी आणू. 1 मिनिट, ही काढायचा प्रयत्न करतो मी. बॅकग्राऊंड कसं काढतं त्याच्यामध्ये. हरे कृष्ण. हां. तर हे पहा, इथे जर मी मागे पाहिलं तर सांगण्याचा अर्थ असा की ज्या आपल्या भौतिक काही इच्छा आहेत, नवीन गोष्टी आणायला आवडतात, स्वतःला व्यवस्थित आभूषित करायला आवडतं, काही हरकत नाही. स्वतःला भौतिक लाभासाठी आभूषित करण्याच्या ऐवजी भगवंतांच्या सेवेमध्ये आपण व्यवस्थित आभूषित करण्याचा प्रयत्न करू, किंवा स्वतःला भौतिक पुस्तकांचा रमण्यापेक्षा भगवंतांचे जे आध्यात्मिक भक्तीमध्ये प्रगती करवणारे जे पुस्तक आहेत, त्याच्यामध्ये स्वतःचं डोकं लावू, स्वतःची बुद्धी लावण्याचा प्रयत्न करू. तर त्या इच्छा मारायच्या नाही आहेत आपल्याला, भगवंतांच्या सेवेमध्ये फक्त जोडायच्या आहेत. किंवा शास्त्राचा अभ्यास करायला किंवा शिकवण्यासाठी आवडतं, काही हरकत नाही. भगवंतांनी ती स्किल दिली आहे, त्याचा उपयोग आपण भगवंतांच्या सेवेत करू. किंवा माझ्या पत्नीला जसं पाककला खूप छान जमते, वेगवेगळे पदार्थ वगैरे बनवण्यासाठी, तर मंदिरामध्ये सेवा घेतली तिने भगवंतांसाठी भोग बनवण्यासाठी. तर प्रत्येकाला आपल्यापैकी भगवंतांनी काही ना काही स्किल्स, विशेष अशा कला दिलेल्या आहेत. फक्त आपल्याला
भगवत भक्तांच्या मार्गदर्शनाने हे ओळखायचंय की आपल्याला त्या विशेष कला मिळालेल्या कशा प्रकारे आपण भगवंतांच्या सेवेमध्ये जोडू शकतो. ठीक आहे माताजी, हरे कृष्ण. हो प्रभूजी, हरे कृष्ण. धन्यवाद, प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. आणि आज थोडासा सेशन लांबला, त्याच्याबद्दल क्षमस्व. वामच्या कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. प्रभूजी दंडवत हरे प्रणाम. कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. सादर प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत. दंडवत हरे कृष्ण, दंडवत.